पाहिजे आज आता. चाल घे लवकर, सुरू कर लवकर आणि चल मांग मांग. मी हा पुढे चल येऊ दे जेसीबी. जेसीबी टाका, सांगतो मी तुम्हाला कशी असते जेसीबी वावरात टाकणं. या तुम्ही, मी हा वाडी मदत मी आणतो आता, आण जेसीबी जाण आता. आता किती घरावर कुठे आले बाया. ओळखी त्या सुपारी सारखं काम झालं बाया बा. हो नाही ससरी काही सुचना देऊ राहिला. तिकडे ते बाई काय घालता यार नाही. हो ना माझ्या तर माझ्या कार्यक्रम होते वाटते बा. माझी जेसीबी होते वाटते बा. अरे हो ना अरे बाबा तुम्ही फिरू का देतो भाऊ. तुम्ही बसा तसं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज रस्ता झालाच पाहिजे. तर काय सुरू जेसीबी पाहूनच घेऊ पुढची पुढे. कोण आडवायचं तर काय सुरू. लक्ष का आहे जेसीबी भाई आहे ना त्याच्या. काय तर रिमोट वाच खैसून देते ते पहिले जेसीबी वाला नागा घाते म्हणून ते बाई सरकते का नाही हे देव म्हणे आडू दिसते ते बाई त्याच्यावर आहे. कसं करू रे बाबा. एक तर देतच भाऊले आता काय नाही कसं मला. अंगावर देतच भाऊ खोटा सुचलते. हो ना अरे बा देतच भाऊ तुम्ही काळजी करू नका. आज आपल्याला रस्ता करायचा म्हणजे करायचा. फक्त एक काम करा बा. हो मला बा घोटभर पाणी पिऊ द्या. हो घसा सकाळपासून पाणीच पिलो मी. लक्ष पाणी द्या बरं. एखादा गिलास आणा बरं. हिरीवर आणा बरं. पाणी मग पिणं पाठवतो मी. हो पाठवतो, कोणाला दोघायला पाठवतो. पाणी आणते भरणं भरून ते. तू सुरू कर फक्त. चाबी लावून चाल येऊ दे तू मांग. तू काय फिरून राहिला घाय भरून राहिला का तू. घाय भरली का म्हणलं तू. अरे बाई काय काय म्हणते तुम्ही असल्यावर मी काय म्हणणार. मला काय सरळ रस्ता करणार आहे. फक्त म्हणलं घोडभर पाणी तुम्ही द्या म्हणजे कसं शेल्यावर टेन्शन असते. थांबाचं काम नाही मग. एक पाणी प्यायला की दरा बिलकुल सुरू. चला आता येते वाटते घरावर गोटी नाही का. मला देवाच्या पुढे काही चालत नाही आता झुल द्यायचं. जेसीबी तर टाकतेशी. ही बाई का नाही सरकली ना घरावर गोटीच आहे. पाणी आणायला आपल्याला जायला पुरते आता नाही का. हो झालं इकडे काही तर काय करा. अरे बा हो काही टेन्शन घेऊ नको. मी पहिले पाणी आणतो. हो थांब तू 2 मिनिटात पाणी आणतो. हो चालेल बा. हो चला मग श्रीराम येऊ आपण. आलोच इरीहून आलोच आम्ही. ठीक आहे या घेऊन या तुम्ही आता. एक पाण्याचं नाव काढल्यावर आता काय नाही म्हणा. हो चला पाणी पिऊ द्या. सगळे जण पाणी पिऊ. दना बिलकुल खोपडं फापडं पार फेकून द्यायचं. कोण येते काय म्हणते पाहून घेऊ लागायचं. जा तुम्ही आहे घेऊन या लवकर. जेवण करा मग मावरात जेसीबी टाका. टाका ना तुम्ही काही टाकता तर टाका. पाहूनच घेतो मी बी आता. तू जेसीबी वाले ध्यान ठेव म्हणलं काय. झुंबर घर फिरवाय तुमचं ना. पहा तुम्ही आता पहिलं नाव तुमचं राहील त्याच्यात समजलं ना. माझ्या जीवाला फक्त काही झालं पाहिजे. आडवीच राहा तुम्ही इथं. येऊ द्या तुम्ही. फक्त एक टायर जरी आला ना अंदर गेला तू जेलात नाही समजा. गेलाच म्हणा आता. अरे हो काय कराच ते करून टाका तुम्ही. झालं देवमन भाऊ तुम्ही ते बाईले बाजूनं करा. हो आम्ही आमचं काम करीन. तुम्ही तुमचं काम करा. द्या रिपोर्ट देऊन द्या तिकडे. आम्ही पाहून घेऊ कोण पुरावा देतील कोण येते आडवात. चला द्या तुम्ही. हो जा बाजून इकडे. ओले बापाले का मोठा लाला होते वाटते आता नाही का. काही खल नाही वाटते. मला तर एक तर डोकसे फुटणार इथं कोणाचे ना कोणाचे. मोठा घोल होते वाटते. हो चला बा सांगून द्या लागन. बाय आहे तिथं बसलेल्या गुंपाबाई हिथे. हो सांगून द्या लागन. चला लवकर. सरकत नाही ना. हो सांगितलं तुम्हाला दोघे जण सरकत नाही आम्ही. येऊ द्या अंगारात येऊ द्या तुम्ही आता पाहूनच घेऊ. नाही तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला बा एक खेप जेसीबी सुरू झाली ना उभे राहायचं नाही. काय सांगता तुम्ही. फक्त तुमच्या तोंडात जोर आहे. आता काय सांगता. जा म्हणलं कधी लावायचे पाणी आणा फक्त तुम्ही आता. पाणीच्या झुंबरले आणि मग पाहू काय आहे. घेऊन या लवकर भरणं भरून. बरं ठीक आहे चला मग श्रीराम चल लवकर लवकर. हो नाही तर बसता तिकडे. लवकर या लवकर. अरे बरं 2 मिनिटात थांब ना तू. आलोच मी आता. हो चल लवकर कनक चल. चला तिकडे थांबू तोपर्यंत. चला बा झुंबर उतर लवकर. पाणी येईपर्यंत सगळे जण पाणी पिऊ. एक केलं सुरू की केलं मग. चला तिकडे चला. नाही ना आला ना आवाज आला ना. दीदच भाऊ सारखा आवाज आला जोऱ्यानं. मग हो ना काहीतरी भांडणं गिरणं काहीतरी हाय चालू आपल्या आजूबाजूला कुठेतरी. हवेच्यानं आपल्याला ऐकून येऊन राहिलं. पण मला हे सांगतो ना जरासा आवाज आला. नाही ना हो बाई काही सांगतो. हो हे सांगतो ना भूषणची आई. हो ते आज गावातच आहेत ना. वावरात आलेच नाहीत ना. तिकडे चला तिकडे. ओले काय सांगता तुम्हाला. ते छाले तर वावल नाही का. ते लत्ता आलो ना. ते चंपाबाईनं त्या यानं आपला देवमननं. ओले बाबा ट्रॅक्टर जेसीबी लोक शांताला भाऊ ते देवदास भाऊ सगळे आले तिथं. झुंबल भाऊची जेसीबी आहे ट्रॅक्टर आहे. आता तिथं काही ना काही लाला होऊन राहिला. म्हणून म्हणलं बा तुम्हाला सांगायला. पिस्तुल्याचे बाबा आहेत ट्रॅक्टरला याच्यावर बसून जेसीबीवर. देवदास भाऊ म्हणते टाक वावला. तर ते बाई म्हणते तू टाकच म्हणते पायच म्हणते तुला जेलातच घालतो म्हणते. असं मी ऐकलं बा. आता किती आपत झाली. बरं म्हणलं शिवलाल भाऊ आहेत का म्हणला. हो ते दिसत का तिथं ते आहेत का म्हणलं. शिवलाल भाऊ नाही बा. हो शिवलाल भाऊ दिसलेच नाही मला. बाकीचे सगळे आहेत पण. हो लक्ष्मण भाऊ आपलं हे काशीनाथ भाऊ सगळे आहेत. तसं हो का. आमच्या घरचे बुडे बा. हो ते दिसले का तिथं. बाबा ते तर फुलेच आहेत. सगळ्याच फुले. हो लक्ष्मण भाऊ ते देवदास भाऊ सगळ्या समोर. आता किती आपत आहे नाही का. नसते काम या म्हातार वयात नाही आता जेलात जातात का हे. ते बाई माहित नाही का काय आहे. म्हणलं कठीणच काम नाही का हे. तसं म्हणलं आमच्या घरचे भाऊ आहेत का तिथं. हो ते ट्रॅक्टर घेऊन आपलं बंगरेशाचे बाबा. बाबा ते आहेत ना ट्रॅक्टर घेऊन. आता ते पेरणी घेऊन आहेत तिथं हजर. हे जेसीबीने रस्ता करणार आहे झुंबर भाऊ. आणि काशीनाथ भाऊ पेरणी करून देणार आहे लक्ष्मण भाऊची. मग बॅगा गिगा सगळं आहे त्या याच्यावर ट्रॅक्टर लावून. आता हे किती आपत करून राहिले आता या पिस्तुलाचे बाबा. नाही का त्याच्या आईला माहित जर झालं तर ते गेले आता गावाला. आज आता तिकडे चिखली डोंग गेले. मला त्याला फोन करायला लागून त्याला म्हणलं बाबा काय नसते काम करता. बरं मी काय म्हणतो म्हणलं संतोष म्हणलं हे जेसीबी चालून राहिले होते का बसून होते का म्हणजे सुरू केली का.
नाही नाही, ते सुरू केली नाही अजून. आता कळणार आहे, तर पाणी पितो म्हणे, बस सुरू करून देतो म्हणे, असे म्हणे बा झुंबल भाऊ, असं ऐकू आलं मला. तसं हो का? बरं थांब, आत्ता फोन लावता येईल. कोणाच आले नसते काम करू राहिले तर. येऊ का मग मी आता? हो येतो. माझ्या धुरं दाजी अजून कोणाच्या वावरात नाही. हो आधीच ते देव म्हणायचे गेले, ते काल तर मावला आलता, मला ते काळी घेऊन. हा येतो मग मी. बाबा म्हणलं सांगा आता, कसे चांगले दिवस येऊन राहिले होते, आता गेला तर ते काय माहिती. ट्रॅक्टर घेऊन तिथे आहेत म्हणते, काय करा आता सांगा बरं मावशी. मला तेच म्हणून राहिली, हे पिस्तुलाच्या बाबाला काही जायची गरज होती काय जेसीबी घेऊन? हो आता हे जर समजा काही आलं, यायच्याच होत येणार नाही का सांगा बरं तुम्ही आता मावशी. आज आता त्याची आई घरी नाही, ते गेले गावाले, बरोबर त्यानंच पाहिला आणि तिथे गेले तर मला सांगितलं नाही असंच आहे म्हणून. नाही म्हणे मला शाळेत जावं लागते म्हणे, शाळेत काम आहे म्हणे. मला तेच सांगे ना, माझा बुडा काय म्हणे, मला शाळेत जावं लागते म्हणे, थोडंसं काम आहे म्हणते वावराच्या रस्त्याचा, ते गुरुजीच करते म्हणे काय. हे तर आता जेसीबी घेऊन आले, मारा करून राहिले. म्हणलं किती आपत झाली, आता काय करा सांगा बरं. बा तुमचं सोडा. हो मला तर म्हणे मी आज म्हणे गावाला चाललो म्हणे, असं सांगे. कपडे गिपडे घालून सकाळी निघाले. पायसान दादा असे कामं करून राहिले. हेच मोरके आहेत बरं माझ्या घरचे, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत नाही. घरचे कामं सोडून लोकांच्या उपस्थितीत काढणं. उद्या जर काही आता झालं या प्रकरणात, किती आपत येणार आहे आता? सांगा तुम्हीच सांगा म्हणलं. मा होती किती पेस आहे आता, त्या लाऱ्याला दुकान लावून दिलं, घालते का मातीत काय माहिती सगळं. अशा जर या बाईन जर रिपोर्ट दिला तर काय होणार आहे? बंगरेशाची आई, तुमचं वावर आहे तर मग तुझ्या घरच्या बॉल जाणे लागेल का काशीनाथले? मग आता ते गेलं तर काय झालं? पण बाई म्हणलं त्या 1.5 एकरासाठी का मातीत जाऊ का आम्ही? बसले आपले राहायला पेरत चालते, डोक्यावर घेऊन पेरता येते, पेरलं आम्ही ते का राहायला का आता लोक? पण आता काय फक्त आता यायचंच राहिलेलं आहे त्या लक्ष्मण भाऊचं. तेच म्हणतो ना, लोक यायचं बा, याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं करतात. हो ते शांताराम किती हुशार आहेत. ते मागं जायचं असं, ते माऊली भाऊ ते लक्ष्मण भाऊ, त्याला फक्त त्याच्या वावराचा रस्ता करून घेणार. यायचं तिकडे काही हो, जेलात जाऊ का तिकडे काही हो. या झुंबरची जेसीबी गेली चालते, त्याचं ट्रॅक्टर गेलं चालते, त्याचं काय तिथं. आम्ही नव्हतो बा तिथं पळाले. मग अटका लागेल कोणाले, ज्याचं इथं साहित्य गेले. म्हणून म्हणतो, म्हणलं मी यायला तर फोन करतो, सांगतो जरा काय आहे तर. मी करतो फोन आता, करा तुम्ही करा, मी करतो. तुमचं जाऊ द्या हो, तुमच्या घरचे बा म्हणलं काही नाही, तरणे ताट्या पैतीन तरी पण माझ्या घरचा बुडा काहीच गरज नाही ना, इथं तिथं तोंड घालाले. मी करतो त्याला फोन. करा फोन करा पटपट. त्याला म्हणा चला पोया म्हणा तिथून, थांबायचं नाही म्हणा तिथं. आता काय होते तर हो ना, ऐकलं पाहिजे बाबा त्यानं. एक तर लोक असे सोडून देते, देवदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ आहे, एकही मागं नाही राहत. असे लोक आहेत आजकालचे. देवदास भाऊ असले की काम होतेच म्हणते, रस्ता होणच आहे. तिकडे त्याचा जीव गेला चालते, पुरी जेलात गेला तर देवदास जाईल. असे लोक आहेत, आता आपल्याला समजत नाही का? लावतो त्याला फोन, काय म्हणते चला बरं झाडाखाली तिकडे. चला फोन लावा, ते ओट्या सोडा आणि ते खत गीत तिथे टाकून द्या. चला लवकर तिकडे. आता काय म्हणते बुडी, काय सांगा आता. हो ना, तिकडे ते देवदास वाट पोराला सण. हॅलो, हा बोल म्हणलं. काय म्हणत होती, काय साठी लावला फोन? लावला कुठं आहात तुम्ही? हाय कुठं म्हणलं सध्या? हो नेमकं सांगा मला तुम्ही, हाय कुठं? काही नाही, इरीवर आलो आम्ही पाणी गिनी प्यायसाठी. हो काहून, काय झालं? हो काय साठी लावला फोन? खोटे बोलता तुम्ही. म्हणलं बापा ते भानू एकटेच पोरगा आहे म्हणलं, त्याच्या मागे गायला फाशी आणता का त्याच्या? म्हणलं तुम्ही त्या भानगडीत काय पडता? काही वावर आहे का आपलं, का काय आहे तिथं? तुम्हाला पुढे तोंड घालायचं काही गरज आहे का म्हणलं? मुकाट्यानं घरचा रस्ता पकडा घरी चालले जा म्हणलं. नसतीचे उपस्थितीचे कामं करू नका तुम्ही. या वयात नाही. आपण काय केलं, आपण मागं अरे मी आहे बा, त्याच्यात काहीच भानगडीत नाही. हो ते देवदास आहे आणि ते बाकीचे आहेत ते वावरावाले. आम्ही फक्त पाहून राहिलो हो इकडे दुरून. आमचं काय, आम्ही इकडे आता पाणी नेण्यासाठी आलेलो. पाणी आणल्यावर ती जेसीबी सुरू करणार आहे पिल्या गेल्यावर. तर मग मी काय थांबतो तिथं? मी थांबतही नाही, मी चालला जातो. हे बा तुम्ही पाणी नेऊ नका, तिथे जाऊ नका. एक वेळ तिथे जे होते त्याचं नाव जर त्या बाईन टाकलं तर ते बाई तुम्हाला नाही माहित. ते बाई पागला डोक्यानं गोळ्याचं तुम्हाला माहित नाही का तिचं? मग विनागर काही झालं गेलं नसतं. आता हे पा किती लोक हुशार आहेत. बाकी ते शिवला भुवायत का तिथं पावर दिसते का? मग म्हणलं हे बा तुम्ही छत्रीपणा करा, तिथे थांबू नका. चटकन म्हणलं हे बा ते भरणं कोणाच्या हवाली करा, तुम्ही चालले जा घराकडे. बाबा हो का नाही का? हो ना बुडी म्हणते ती काही खोटं नाही रे मग शिरा. हो का आपल्याला थांबायला नाही पुरत गड्या. हो फालतू का तिथं आपण जरी दूर असलो तरी नाव टाकूनच द्यायचं नाही का? होतेच बा. बरं ते हो ते बा डॅनी आला गड्या. बरं ठीक आहे. मग तू म्हणतो तसंच करतो. फक्त हे बा एक काम करतो, लोक काय म्हणतील तुम्हाला राजा म्या पाणी आणायला पाठवलं तुम्ही चाट दिली बा अशी म्हणते ना. हो देवदास येते. तर म्हणलं तू असं सांगतो मला इस्तू चावला होता म्हणा, मला मॅच फोन केला म्हणा त्याला. हो ते उतरासाठी त्याला बोलावलं म्हणा म्या. म्हणजे मग मी तसं सांगतो त्याला फोन करून. हो सांगतो मी तुम्हाला काय सांगा ते सांगा, पण जाऊ नका तुम्ही. तेच म्हणलं. नाही जातच नाही ना, जातच नाही. आता आलं ना तसंही माझ्या मनच नव्हतं जात तिथं. हो ना मी पयाच्या फिक्रीतच होतो म्हणा मी मुंगशीला. पण ते आता असं वाटतं बा पाण्याचं भरणं तरी नेऊन द्यायला लागत नाही तर अजून बोलायचं तर देवदास. हो ना बरं ठीक आहे करतो मी काय करायचं तर. हो डॅनी आलेला आहे. हो त्याला पाण्याचं भरणं देऊन देतो जाऊ देतो. ठीक आहे ठेव मग. आता नाटक करावं लागत नाही का? हो नाही तर डॅनी न्यायचा नाही पाणी ही जरा हेकडच आहे ना. अरे म्हणलं बरं हे येतो बा. हो काही कोणाला सांगू नको फक्त जास्त. हो इस्तू डसला म्हणून सांगायचं नाही कोणाले. चढते बरं ते. चढवणारे बी लोक असते तर. हो मी येतो बस हे बा 2 मिनिटात उतरवतो त्या. हो काही काळजी करू नको. फक्त इच्छूच आहे ना ते. हो तसं इच्छू सारखंच आहे म्हणा ते. इच्छूच वाटते ते. इच्छू सारखी जागा आहे, पण मला वाटते बा अजून काही दुसरं तर नसा. म्हणून आम्ही पाहून राहिलो ते इच्छू दिसते का तर उकरून त्या मिरची खाली. हो काय करा आता हे खत द्यायला फालतू आलं बाबा. नाही अरे काही काळजी नको करू. झोमते ना ते. झुमत असन तर इच्छूच आहे ते. हो जर त्याचं ठण करत असन तर 100% इच्छू आहे. पण तरी आपण पाहू. हो नाही तर मग दवाखान्यात जाऊ. मी तसं मुंगशीरामला आता गाडी बैल घेऊन बोलावूनच राहिलो वावरातून. हो ठीक आहे आलोच मी तिथं 5 मिनिटात पोहोचतो तिथं. ठेव मग आता.
बापा काय राजा नसतीच आपत आणल्या मुलीनं कायच करा आमच्या घरची बाई हो ना राजा ते काय मिरच्याला गेली म्हणजे खत टाकाले ना आता इस्तू डसला म्हणजे सांग आता तर मग शिरा एक काम कर बरं तू बैलगाडी वावरतच आहे ना घे बरं लवकर फालतू काय आहे नाही आहे तसं मी जातो आता लवकर पाणी गिनी देतो मंत्र मारतो जमला पण कसं घरी गेलेलं बरं तू जाय बरं पटकन लवकर बैलगाडी जुत लवकर येऊन जा देऊ त्या वावरात ते मिरची लावलेली आहे त्या वावरात ये लवकर. अरे आता सांगा आता तिकडे पाणी नेऊन द्यावं लागणार ना ते देवदास अजून फालतू कल्ला करायचा तिथं त्या देव म्हणजे ते वावरापाशी त्या शाळेच्या ते बसलेले आहेत ना पाणी प्यासाठी ताना लागला ना द्यायले तू जा ना तू मंतर मार मग जा तुम्ही बैलगाडी आणाले. अरे काय डोकशे आहे का बे तुम्हाला हो ते पाणी मी नेऊन देतो तुम्ही जा लवकर ते बैलगाडी जुततो आणि ते घरी घेऊन जा दवाखान्यात घेऊन जाते मंत्राच्या मांगाई लागू नका हो जाय लवकर जाय कंदिला तू बी जाय तू बी जाय. आता तुला कसं म्हणा आपण हो राहू दे ना बा तू काय नेतं त्यांनी हो हे बा अजून ते म्हणते बा आलेच नाही असं झालं तसंच झालं हो जाऊ दे ना बा यायला जाऊ दे तिकडे एक परी जाय मग शिरा तूच नाही बा पाणी. मी सांगतो ना द्यायले तुम्ही काय काळजी करून राहिले मी सांगतो आता इस्तू डसलं का काय डसलं बिचारीले जा पटकन घेऊन जा जा तिकडे जा तुम्ही लवकर दवाखाना जवळ करा मी नेतो पाणी ते कुठं आहे ते शाळेच्या वारापाशी जा तुम्ही तिथं. पाय बा मग आता एवढे कर आमच्यावर उपकार सांगतो त्याला फक्त एमर्जन्सीमध्ये गेले म्हणा चल बा मग शिरा लवकर चल पहिले लवकर. जमन का नाही म्हणलं काय लेखाचं ते बैरजा लय दिसते हो पा बरं तिथं जागेवर हटून नाही राहिले तर बसूनच आहेत तिथं काय जमन का नाही ताल म्हणलं हे आपलं काय कसं काय करावं. काहीच नाही ना फक्त कसं असते धवस असते ते मग काय तर सळल्याची धाव खूप बरे नसं आहे ते देव म्हणे नाही का हे बा सांगतो ना आपण ज्यावेळेस जेसीबी सुरू करू तेव्हा हे बा बाजूनच होते ते मग कोणाला काय अंगावर येऊ द्या वाटते का काहीच नाही फक्त ते कसं असते म्हणजे दाखवायचं एक अंदरून हे बा लय फटारेला द्यायची मग काय आता त्याचं त्याला माहीत काय आणि काय नाही तर आणि आपलं चुकीचं काय काय चुकीचं आहे आपलं काय आमचा रस्ता आहे तिथून आणि जे काय होईन ते पाहून घेऊ का शांताना भाऊ काही पुरा कोण देऊ शकते का आपल्या विरोधात शेवटी गाववाले सावगानी आपण नाही पुरायचा विषयच नाही म्हणा पुरा कोण देणार आहे तर आपण आपले सावगानी हो त्यानं तक्रारही केली आणि काही केली डोक्षी फोडले आता हो काही पुरा तर लागन काही नाही अंदर टाकाले मग हो यायनच फोडले म्हणे यायनच केलं काही बी आपलं शेवटी टेन्शनचं काही काम नाही आहे फक्त लेखाचं हिंमत लावा लागणार आपल्याला आता हो जरा होईन तानातानी जराशी तिथं पण जरा काळजीनं घ्या लागणार आपल्याला. नाही काय होत नाही सरळ रस्ता होते मुकाट्यानं बसते मग हो पाहिजे फक्त त्याचं फक्त एक काम ध्यान ठेवा त्याच्यावर हो तेव्हा ते तिकडे गेलं बरं ते ट्रॅक्टरपाशी उभं आहे ते हो पंक्चर गिमचर तर नाही करत ते जेसीबी गिसीबी जाय बरं तू हो झुंबर आणि काशीनाथ तुम्ही तिथंच थांबा तुमच्या त्या ट्रॅक्टरापाशी नाही तर तिथं घोर करण ते तिथं जाऊन बाजून बसा आणि त्याच्या संग काहीच बोलू नका काय चुपचाप जाऊन तिथं बाजून उभे राहा. बरोबर हो चाललो 5 मिनिट फक्त लवकर पाण्याला फोन करा या बरं लवकर. आता पाण्यावाल्याची वाट आहे नाही का हो ना तसं गुरुजी म्हणे ती काही चुकीच नाही लागत नाही का हो मोजणी करून जर घेतलं असतं का नाही मग नियमानच भेटलं असतं आपल्याला टेन्शनचं काम नाही म्हणजे मोजणी केली असती पद्धतशीर आपलं घेतलं किती रस्ता आहे काय एक केपचं ती बरोबर असतं समजा एका दृष्टीनं. अरे होते रस्ता होते कायदे नाही होते पण मी काय सांगतो लोक सरकत नाहीत मग काय तर मोजणी किती काही खेप केली त्याला दिलंय बी तरी ते त्याचा हक्क सोडत नाही मग लय प्रकरण आहे ना असे मग काय तर काय 4-4 5-5 वर्ष मोजण्या करून झाल्या पण झाल्या नाही काही लोकांच्या माहिती नाही का मला मग असं आहे ना घोर आहे ना सगळा त्यापेक्षा आता आपण आपल्या पद्धतीनं सॉल्व करायचं आता आहे हो काही हो तिकडे पाहू आता काय होती करा आता बंडू भाऊ कसं हो जाते का आपलं राजा हो ना कमीत कमी एक वय गेला आपण हो ना म्हणून तर वाटते जेसीबी गेली पाहिजे रस्ता झाला पाहिजे नाही तर मोजणी जर आली तर बस झालं गेलं आपलं समजा एक वय नाही हो ना जेसीबी नेतेच ते हो जेसीबी आहेच आता आज जाणंच आहे रस्ता होते आता पाहू ना काय होते तर पुढे पुढे हो आता हे पाणी आलं की ते हे फालतू टाइमपास करून राहिले तर टाइमपास जमत नाही लोकायले 4-5 तर असे आहेत हो लवकर उरका हो ना इकडे ताव येते जेवाचा आणि ते म्हणते कालामुळा हो असे काही 4-5 लोक कमेंट करते तर हो सर्व लवकर संपवा संपवायचं असेल तर तूच नको पाहू डोकसं काही खाऊ नको आमचं आम्हाला करू दे. जाऊ दे ना ते कसं त्याचा विचार नसते करत आपण आपलं चालू द्यायचा हो पटत असेल पाय नसेल पटत पाहू नको डोकसं काही खाऊ नको. बरं मी काय म्हणतो आता हे पाणी आले येते का नाही हो कंदील बुडा का देते चाट बावा येते नाही ना येतो म्हणे ना हो चाट काल देते त्याला तर मजा वाटते हो ना मजा पाहिजे दुरून ते येते तर पाहू ना वाट पाहू ना जराशी. सकाळी फोन आला म्हणून आता खत टाक नाही बा आता हो काय खत घे सरलं का म्हणा पोतं आता वक्त आणायला लावते हो थांबा म्हणलं 1 मिनिट बोलू दे. बोल म्हणलं काय होतं लाराजे काय लावलं फोन काही नाही म्हटलं ते वावरात या म्हणलं खत सरलं ते लवकरात लवकर वावरात या म्हणलं काम आहे अर्जंट. बा खताचं बा मी पाठवून देतो ते लाऱ्याला सांगतो मी फोन करू त्याला गाडीवर घेऊन यायला लावून तुम्ही हो ठेव तू फोन ठेव आता. हे बा तुम्हाला कधी वावरातल्या कामाच्या जीवावर लोकांचे भांडण उपसते याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हटलं तुम्ही लवकरात लवकर इथे या म्हणलं काय त्या देवमनच्या तिथे तुम्ही म्हणते मला समजलं आता एका जणांनी सांगितलं लवकरात लवकर इथे या म्हणलं वावरातली कामं करा मुकाड्यानं.
हाय गेलंय वाटतं कोणी न्यूज घेऊन तिकडे. अरे म्हणलं काही नाही नाही तर ना असलंय तरी काय काय चुकीचं आहे का? मग हो मुगाड्यान बस, तुला काही समजत नाही ते आमच्या यातलं. हा ठेव फोन ठेव. मला समजत नाही. पहा तुम्ही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं करतात म्हणलं. तुम्ही मुकाट्यानं घरी या, नाही तर म्हणजे वावरात इकडे कामाले. आता कास करा या डोक्या का बायले. अहो म्हणलं हे प्रकरण आपल्याला तंटामुक्ती अध्यक्षाला सोडा लागेल ना आता हे. हा तुला माहित आहे का यातलं? मग ते बाकीचे ते यायला सांगा, ते सरपंचाला सांगा, त्या वावरावाल्याला म्हणा तुमचं तुम्ही आमच्या मग काय लागता. मग आपले कामं धंदे सोडून बसले. आम्ही तर बाई करते टिकूर आता. हो ना देतच काय म्हणते काय सांगा आता. काय म्हणतो तू हे बा डोकं खाऊ नको माया. हो आधीच तर माया भेजा भडकेलाय म्हणलं काय. हो लवकर फोन ठेव तू काय. हो ठेव आता लवकर. बसच करा. हे पहा तुम्ही फक्त ऐकू नका. मग काही झालं तर मला म्हणू नका मग. हा मग हे पहा मग माझ्या सारखी झालं तर झालं. पहा तुम्ही लवकर या, 15-20 मिनिटात लवकर वापस या. वाट पाहू राहिली मी. हो येत नाही मी. हो जा जेवण ते करून घे तिकडे. हा ठेव फोन ठेव. सांगा आता कसं कारबा देऊ दा. हा नाही तर राहू दे बा, नाही तर फालतू करता. तू या घरी पेच आहे आता. हे आता फोन आला तर. अरे बा अशा गोष्टीला भेट नसते बायला काय समजते. हा तुम्ही लोड नका घेत जो. आपल्याला जेसीबी न्यायची म्हणजे न्यायची. हा हो आपलं कसं आहे विषय गंभीर तर आपण आहो खंबीर. हा येऊ द्या आता फक्त पाणी आले. आहे का शिवड्या चाल ना पटकन तिकडे. ते फालतू जेसीबीचा धिंगाणा करून तीन पंक्चर करून चाल लवकर. कोणाचा फोन आहे? फोन आहे ना बाघडीचा. काय करू उचलू करा हे. हा हो 2-4 एका गेल्या काय करा. बोल ना मग काय आहे मग. हो उचल. हॅलो हा बोल बोल काय म्हणतो काय चालला फोन. मी काय म्हणतो, मला आता समजलं तुम्ही ते जेसीबी घेऊन त्या देवमाच्या वावराजवळ गेलेले आहे म्हणते. हो फालतू आहे बा. आपलं काही वावर नाही आपलं काही नाही. हा विनाकारण तुम्ही भानगडीत पडू नका. जेसीबी जमा होईल तर बसा लागून. हा तर मी नाही ते बा तुमच्या आईला सांगेन. मी समोर राहिले आता. हो ते गावाला गेले तर तुम्ही इकडे उपस्थितीचे कामं करू नका. आता कोण सांगा तुले कोण होईल. अरे काहीच नाही ना काहीच नाही. अजून काय सुरुवात आहे का. हा फक्त ते गेलो आम्ही तिथं. अजून का वावरात टाकली का. टाकू नका. हो तेच म्हणलं तिथून चालले जा तुम्ही कोणत्या हालतीत. हा सांगून राहील नाही तुम्ही फोन लावणार तुमच्या आईले. अरे पुढे काय फोन लावतं. हे बा तू काय काळजी करू का. हो करतो ना. अरे म्हणलं बा पाहतो ना विस्तार लट्टायला बाई. पण आता काय ते देतच भोय कधी सुसून देऊ राहिले. हा म्हणून. हो ना मग तुम्ही त्याला सांगा ना काही बी बहाना करा काय कोणता बी. आपली जेसीबी आहे का. आपण तर लोकांना सांगितलेलं आहे ना. हा आपल्या आमच्या बाबाच्या गावून आणलेला आहे म्हणून. हो ना ते तर आहेच म्हणा. हो आपली नाही म्हणून तर सांगायला त्या लोकायले. हो सासऱ्या बाबाच्या गावचा माणूस आहे त्यांनी दिली बा. हो चालवाले असं म्हणलेलं आहे. तेच बहाना करा ना. ते पुढच्या माणसाचा फोन आला तर म्हणा बा अशी उपस्थिती कामं करू नको. त्याने मला मा भरोशावर दिलेली आहे म्हणा. सांगतो मी बरोबर काय सांगायचे. हो ठेव तू ठेव. हो पाहतो काय तिथं. ठेव नाही. हे पहा म्हणलं हे बोलतो म्हणते ते आहेत का कशाला भोत काही तर. हो त्याच्या घरच्या बाई बोलतो म्हणते त्याच्यावर मोबाईल नाही. इथंच आहे ते इथंच आहे. हो बोल बोल स्पीकरवर आहे बोल. बोला म्हणलं तिथेच आहेत ते. हा बोला. तुम्ही काय करू राहिले म्हणलं तुम्ही ते ट्रॅक्टर. हो म्हणलं 2 दिवस ट्रॅक्टर नाही आला तर तुम्ही उड्या मारून राहिले. हा म्हणलं जरा असे आगाऊ काम करू नका म्हणलं. अरे नाही ना काहीच नाही. फक्त ते आता चला रस्त्या लोक ते बाई जाऊ देते का. मग काय आता पाहू ना काय होते तर. मी सांगून राहिलो तुम्हाला. हो घरी भाकरीच करणार नाही मी. हो उद्या थैली घेऊन निघतो. तुम्ही जर का असे केलं तर ते ट्रॅक्टर आपलं नाही म्हणून सांगून द्या त्याला. हा ते पुढचा माणूस आम्हाला काय भरती मागितलं तर कुठून द्या म्हणा आम्ही. हो ना ते तर सगळ्या जनतेला माहित आहे. हो ना ते लोकांचं आहे म्हणून. पण ते कसं आहे आता ते देवदास भाऊ सुसून नाही देऊ राहिला ना. ते कसं आहे आडू माणसं आहे. तुम्ही कसे काय वापस चालले असं आहे ते. नाही ते त्याची घरची बाई फोन करते द्यायला. ते सांगते द्यायला समजून. हो तुम्ही हे बघा आम्ही इकडे फोन लावला तुम्हाला. तुम्ही त्याला गुपचूप मध्ये सांगा त्या माणसाचा फोन आला मला ट्रॅक्टरवाल्याचा. हो ट्रॅक्टर घेऊन ये म्हणून. पाहतो तुम्ही काय सांगाच ते. हो ठेव तू ठेव. तेच म्हणलं मग. हो विनाकारण बसले वावर नाही काही नाही. आपलं 1.5 एकराचं वावर आहे तिकडे. हा जाता येते काय नाही. हा हो पाहता येते मग. हो बरं हो ठीक आहे ठेव मग आता ठेव. अरविंद काय येत नाही वाटतं बाई. हो पाणी आणायला गेले का अमृत आणायला गेले म्हणलं हे नाही. हो लक्ष्मण काय येते का नाही फोन लावून द्यायले. हा कुठं घा म्हणा काय येता का नाही तर. नाही आता डॅनी आपण येऊन राहिले आता ते. हो आपली डबकी घेऊन ते ग्लास दिसून राहिला हातात त्याच्या. हो हे दोघं नाही दिसून राहिले. हे दिसून राहिले बा काय म्हणते तर. का डॅनी म्हणजे कुठं चालले म्हणलं डबकी घेऊन. हा हो काय कुकडे. बा भले माणसं तुमच्यासाठी आणलं ना पाणी. हा हो ते आता मला कंदिले आणि ते इरीपशी दिसले. हो काय तिकडे मोठा घोर झाला. हो मला चला बा मी नेतो म्हणलं पाणी. आता कोणता घोर झाला बा. काय तर घोर काय तर म्हणलं. खाऊन ते कोण आले. अरे इचूड असला ना बाबा. देवीदासच्या वावरात मिरच्याला खत द्यायला बा आहेत ना. हो ते कंदील बुड्याच्या घरचे बुडले. हो ते इचूड असला म्हणते बा. हो तर ते गेलेत पयत. हो ते मुंगशीराम गेला बैलगाडी आणाले आणि ते गेला तिकडे. हो पाणी देतो म्हणे बा. ते काय आहे तर मंतर आहे त्याच्यापाशी इचू उतराचं. सांगा आता इचूड असं जाता का. आम्ही तर आता ते 2 माणसं तिकडे गेल्यावर आता नाही का आपण देवीदास. हो पण आता ते इचूड असल्यावर करतील काय मग. आता जास्त लागलं असेल ना द्यायले. दिली झाल दिली ना 100% नाही का. 100% येत नाही आता. तिकडे गायब झाले ते. जाऊ द्या ना त्याच्यानं कोणी अडत नाही काही अडत नाही. हो चला फक्त आता पाणी गिनी घ्या त्या झुंबरला आवाज द्या जाऊ तिकडे. तसंच करावं लागेल नाही का. हो त्याची कुठं वाट पाल पुढे द्या. हा चला मग. हो देवर लक्ष्मण आवाज देत्या दोघायले. चला म्हणा लवकर. हो पाणी गिनी प्या आणि चला लागू का मी. बरोबर हो आलोच मी देतो आवाज द्यायला. हो घ्या तुम्ही तोपर्यंत प्या पाणी प्या. काय नाही म्हणून तुम्ही काय माझ्याशी काय खेळ
येऊ राहिले तुम्ही हा पंक्चर केली का बा हा रस्ता मला तुम्ही माझ्या दुश्मन नाही तुमची हा जेसीबी काय केलं तुम्हाला अरे बाबा पाहून घ्या ना बा पंक्चर झाली का तर काही बी बोलतो राजा कोणत्या टायरला मी हात तर लावला का तिकडून फक्त असं जाऊन पाहिलं बा म्या असं तसं काय इकडे तिकडे वावराकडे म्या काय तो जेसीबीला हात लावला पण ते दिसला ना बा म्हणलं फालतूचं नसतं काम आम्ही पाणी प्यायला तिकडे गेलो तुम्ही इकडे काम काढायचं आमचं मी काय करतो दादा आम्ही हे बा सांगतो ना कोणाच्या वाटीत जात नाही वाटी जर गेलो ना आमच्या कोणी तर मग त्याला सोडत बी नाही हो तुम्ही हे बा आमच्याशी काही संबंध आहे का तुमचा वावर आहे का पलीकडे मग तुम्ही विनाकारण काय आमच्या भांडणात पडता विनाकारण कोणाची तुम्ही जेसीबी आणली म्हणते दुसऱ्या माणसाची आता हेच सांगितलं मग त्या माणसाने जर तुम्हाला म्हटलं तर मग काय करसान हो ते सगळं बरोबर आहे पण तुम्ही आता सरळ सरळ रस्ता देऊन द्या ना बघ भांडण काय करता तुम्हाला नाही ना माहिती तर काय गो माहित हे वावर आहे बा दाबलेला आहे ना बबनरावनं मी सांगतो ना 100% मग रस्ता याच्यात निघतच नाही त्याच्या वावरात निघते हो म्हणून तर आम्ही देऊन नाही राहिलो मोजणी करा वावरातला रस्ता जितका असेल तितका घ्या म्हणून तर म्हणून राहिलो मी आणा ना मोजणी गुरुजी म्हणा मोजणी करून देतो म्हणे काही विषय नाही रस्ता देतो म्हणे मग हे आता जेसीबी घेऊन तुम्ही आले राजा म्हणजे बाबा करून राहिले फालतूचे नाही तसं नाही रे ते काय मोजणी काही काही बबनराव चांगले माणसं आहे त्यानं काही दाबलं नाही मग आता आपल्या माणसाची बाजू घ्या लागेल ना बिलकुल हे बा तुम्ही रस्ता द्या लागते म्हणजे द्या लागते रस्ता देतच नाही आम्ही हो कारण की आमच्या इथून रस्ताच नाही आम्ही लागवण केली सगळं झालं आता अजिबात नाही तुम्ही म्हणलं आमच्या भांडणात पडू नका हो कसं आहे तुमच्या घरच्या बाई माझ्या 2-3 वेळा बोललेले आहे लंकाबाई म्हणून मला त्याचा स्वभाव पडला तुम्ही म्हणलं विनाकारण त्याचं म्हणलं हे काही आयुष्य खराब करू नका लेकरा बाईस तुमच्या मी घासूनच देणार सगळ्याच रिपोर्ट मी गमत नाही तुम्हाला माहित नाही चंपाबाई म्हणते म्हणलं मला मी हो ना मग आम्ही काय भांडणं करून राहिलो का आमचं काय सांगितलं सांग पाटला पेर गो बा आम्ही काय कामाला आलेलो द्यायच्या तुम्ही दुसऱ्या कोणाच्या जा पण याच्या वाई लागू नका तुम्ही त्याच्या जण तुम्ही बरबाद होता त्याला काय रस्ता भेटन तुम्हाला काय भेटणार आहे फालतू बा तुम्ही या भानगडीत पडूच नका सांगून राहिलो सुद्धा मध्ये तुम्हाला नाही तर मग माझ्यासारखी भांडकुदळ बाई नाही मग तेच म्हणलं बापा तुम्ही मी समजदारी सांगू राहिलो आपण कसे काम करणारे माणसं कशी आता तुम्हाला कोणत्या माणसाने जेसीबी दिली ट्रॅक्टर दिली त्याला जर अंदर जायची पहिले तर मग फालतूचं वावरी का लागेल तुम्हाला बी चला रे चला ना चला आलं म्हणलं पाणी आलं चला लवकर अरे आले का लक्ष्मी चला आणलं पाणी कोण कुठे आहे कंदीला नाही दिसू राहिले ते मागून येऊ राहिले ते हो हे पुढे आले डॅनी पाणी घेऊन हो येऊ राहिले ते येऊ राहिले तंबाखू चुना पाहू राहिले कुठे होतं चला तुम्ही चला इथं थांबू नका चला लवकर हो येऊ राहिले का हो पाहिजे मला होते वाटते काय नाही का पैसे ते 100% रंगा बिला ते हो आता आम्ही जातो वाटते हो आलो हा पुढे चला चला मग आता शेवटचं सांगतो तुम्हाला एक वेळ विचार अजून करा नंतर जेसीबी वाढत ना काय या आता तुम्ही